खटल्याची कारवाई सुरू करण्यात यावी। युअर ऑनर, अमृत डेअरी कंपनीच्या सर्वेसर्वा स्वर्गीय सुलोचना देवी सरदेसाई यांच्या मृत्यूपत्राविषयी आज हा खटला आहे। सुलोचना देवी सरदेसाई यांचं मृत्यूपत्र म्हणून जे मृत्यूपत्र कोर्टापुढे सादर केले गेले ते धादांत खोटं असून त्यांचं खरं व अंतिम मृत्यूपत्र हे माझ्या फिर्यादीच्या वकिलावर दबाव आणून दडपण्यात आलेलं आहे। तेव्हा सुलोचना देवी सरदेसाई यांचं खरं अंतिम मृत्यूपत्र कोर्टापुढे सादर करून न्याय मिळवण्यासाठी माझे अशील श्री दिवाकर सरदेसाई आणि त्यांच्या पत्नी श्रीमती मेघना सरदेसाई यांनी हे अपील केलेलं आहे। युअर ऑनर, सरदेसाई कुटुंबाची जी काही स्थावर जंगम मालमत्ता आहे ती स्वर्गीय सुलोचना देवींची स्वअर्जित मालमत्ता आहे। तेव्हा त्याचं वाटप हे सुलोचना देवींच्या अंतिम इच्छापत्रानुसारच व्हायला हवंय। या संदर्भात ज्या काही घटना घडल्या त्या घटनांचा तपशीलवार उलगडा व्हावा यासाठी संबंधित व्यक्तींची साक्ष घेण्याची कोर्टाने मला परवानगी द्यावी ही विनंती। परवानगी आहे। सर्वप्रथम मी स्वर्गीय सुलोचना देवी सरदेसाई यांचे वकील ॲडव्होकेट दीक्षित यांना साक्ष देण्यासाठी बोलवतो। ॲडव्होकेट दीक्षित, तुम्ही किती वर्षापासून श्रीमती सुलोचना देवी सरदेसाई यांच्याकडे त्यांचे वकील म्हणून काम करतात? गेली 20 वर्ष। याचाच अर्थ सुलोचना देवी यांच्या खाजगी आणि व्यावसायिक हितसंबंधांविषयी तुम्हाला बारकाईने माहिती होती? हो, म्हणजे त्यांचा माझ्यावर संपूर्ण विश्वास होता। अनेकदा काही गोष्टी त्या घरातल्या लोकांशी बोलत नसत, अशा महत्त्वाच्या आणि गोपनीय गोष्टी त्या माझ्यापाशी बोललेल्या होत्या। सुलोचना देवी यांनी सर्वप्रथम मृत्यूपत्र कधी केलं होतं? त्यांना जेव्हा हृदयविकाराचा पहिला झटका आला तेव्हा, म्हणजे 2005 साली। त्या मृत्यूपत्रामध्ये त्यांनी इस्टेटीची वाटणी कशी केली होती? त्यांनी त्यांच्या तिन्ही वारसदारांना समसमान इस्टेट वाटून दिली होती। आणि मग दुसरं मृत्यूपत्र कधी आणि का केलं गेलं? जेव्हा त्यांचा मुलगा दिवाकर सरदेसाई हा मानसिकरित्या खचलाय असं त्यांच्या लक्षात आलं तेव्हा दिवाकर सरदेसाई एकदा घरातून बेपत्ताही झाले होते। मग दिवाकरांच्या भविष्याच्या काळजीने चिंतित होऊन एकदा त्या स्वतः माझ्या ऑफिसमध्ये आल्या आणि त्यांनी त्यांचं मृत्यूपत्र बदलायची इच्छा जाहीर केली। पण आम्हाला सांगाल का त्यांनी काय बदल करायला सांगितले होते? त्यांनी त्यांची संपूर्ण संपत्ती दिवाकर सरदेसाई आणि त्यांच्या पत्नी मेघना सरदेसाई यांच्या नावाने करायला सांगितले।
मलाही पहिल्यांदा आश्चर्य वाटलं. मी 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 त्यांना तसं म्हणालोही. मी म्हटलं की काही संपत्ती दिवाकरांच्या नावाने करणं ठीक आहे, पण सगळीच्या सगळी. तेव्हा तेव्हा त्या मला म्हणाल्या की सागर सरदेसाई म्हणजे त्यांचा नातू, यांचं उद्योगात लक्ष नाही आहे आणि पद्माकर सरदेसाई यांना स्वतःच्या समस्यांमुळे अमृत डेअरीकडे लक्ष देता येत नाही आहे. अशा बेजबाबदार मुलांकडे स्वतःची मालमत्ता आणि त्याची जबाबदारी सोपवणं गेले काही दिवसापासून त्यांना योग्य वाटत नाही आहे. पुढे त्या असंही म्हणाल्या की आमच्याकडनं दिवाकरांवर सतत अन्याय होत राहिलेला आहे, त्यामुळे दिवाकरांना त्यांचा योग्य तो हक्क द्यावा असं आम्हाला वाटते. मग त्यांच्या इच्छेप्रमाणे मृत्यूपत्र तयार केलं. मग काही दिवसातच त्यांना हृदयविकाराने मृत्यू आला. मग पुढे काय झालं? पुढे मग त्यांच्या मृत्यूनंतर 13 दिवसांनी त्या मृत्यूपत्राचं वाचन करायचं होतं. पण त्याच दरम्यान त्यांचे व्याही आणि अमृत डेअरीचे व्यवस्थापक गोवर्धन प्रभू माझ्याकडे आले आणि त्यांनी माझ्यावर दबाव टाकून, म्हणजे मला धमकी देऊन वेगळ्याच आशयाचं मृत्यूपत्र वाचायला सांगितलं. अशी काय धमकी दिली होती त्यांनी तुम्हाला, ज्याच्यामुळे तुम्हाला मृत्यूपत्र बदलावं लागलं? हॉस्टेलमध्ये शिकत असलेल्या माझ्या 14 वर्षाच्या मुलीला पळवून तिला जीवे मारायची धमकी त्यांनी मला दिली. त्यामुळे माझा मग नाईलाज होता. मी गोवर्धन प्रभू यांनी डिक्टेट केलेल्या मृत्यूपत्राचं वाचन केलं, ज्याच्यात दिवाकर सरदेसाई यांना इस्टेटीमधून पूर्णपणे बेदखल करण्यात आलेलं होतं. पण हे मासाहेबांचं म्हणजे सुलोचना देवींचं खरं मृत्यूपत्र नाही. कोर्टापुढे जे सादर केलेलं आहे ते सुलोचना देवींचं खरं मृत्यूपत्र आहे, ज्याच्यात त्यांनी
सगळी संपत्ती दिवाकर सरदेसाई यांच्या नावे केलेली आहे. दॅट्स ऑल युअर ऑनर. ॲडव्होकेट दीक्षित यांच्यावर दबाव आणून त्यांना धमक्या देऊन ज्यात स्वतःच्या मुलीचा फायदा होईल अशा आशयाचं मृत्यूपत्र करवून घेऊन ते वाचण्यास भाग पाडले गेले. युअर विटनेस प्लीज. तर अशी ही मृत्यूपत्र सर्रास बदलण्याचा तुमचा व्यवसाय आहे ॲडव्होकेट दीक्षित? नाही, हे मी पहिल्यांदाच केलंय. आणि हे असं करणं हा गुन्हा आहे हे तुम्हाला ठाऊक आहे ना ॲडव्होकेट दीक्षित? हो, पण मी सांगितलं माझा नाईलाज होता. गोवर्धन प्रभू यांनी तुम्हाला धमकी दिली याबद्दलचा काय पुरावा आहे तुमच्याकडे? पुरावा कसा काय असणार? म्हणजे गोवर्धन प्रभू माझ्याकडे धमकी द्यायला येतात हे काय मला आधी माहिती होतं की मी पुरावा राखून ठेवावा? ॲडव्होकेट दीक्षित, तुमच्या म्हणण्याप्रमाणे गोवर्धन प्रभू यांनी त्यांच्या मुलीच्या आणि जावयाच्या फायद्यासाठी तुम्हाला मृत्यूपत्र बदलायला सांगितलं, बरोबर? पण सरदेसाई कुटुंबियांसमोर जे मृत्यूपत्र वाचण्यात आलं त्यात तर सुलोचना देवींनी आपल्या मुलीला म्हणजे गायत्रीलाही एसटीटीतला वाटा दिलाय. इतकंच नाही, नोकरांच्या नावेही पैसे ठेवलेत. मिस्टर दीक्षित, गोवर्धन प्रभू यांना जर स्वतःच्या मुलीचा आणि जावयाचाच फायदा पाहायचा असता तर गायत्रीच्या आणि नोकरांच्या नावे इस्टेटीचा भाग कशाला जाऊ दिला असता? आणि खोटंच मृत्यूपत्र जर बनवायचं असतं तर मिस्टर गोवर्धन प्रभू यांनी सर्वच मालमत्ता आपल्या जावयाच्या नावाने केली असती ना? म्हणजे त्याचं असं आहे की गोवर्धन प्रभूंचा दिवाकर सरदेसाई आणि मेघना सरदेसाई यांच्यावर राग होता. म्हणजे ऑफिसातही त्यांचं पटायचं नाही, म्हणून मग त्यांचा काटा काढण्यासाठी आणि हे बदललेलं मृत्यूपत्र बनावट वाटू नये म्हणून इतरांनाही काही संपत्ती द्यायचं नाटक त्यांनी केलं असणार. चोराच्या वाटा चोरालाच कळतात, नाही का? तशाच त्या वकिलांनाही कळतात म्हणा. ॲडव्होकेट दीक्षित, मला एक सांगा, सरदेसाई कुटुंबियांसमोर ज्या मृत्यूपत्राचं वाचन केलं ते मृत्यूपत्र खोटं, चुकीचं आहे, आणि मेघना आणि दिवाकर सरदेसाई यांच्या फेवरमधलं जे मृत्यूपत्र आहे ते खरं आहे आणि ते कोर्टापुढे आलं पाहिजे अशी उपरती अचानक तुम्हाला कशी झाली? नाही म्हणजे गोवर्धन प्रभूंच्या धमकीची भीती वाटेनाशी झाली की अचानक सत्याचा आविष्कार वगैरे? म्हणजे माझी सतसत विवेक बुद्धी मला स्वस्थ बसू देईना. मी गुन्हा करतोय ही गोष्ट मला
सतत कुरतडत राहिली आणि मग मी ठरवलं की काय काय होईल ते हो, आपण सत्याची साथ द्यायची. ओह, कॉंग्रॅच्युलेशन्स. या उपरतीसाठी आपण अभिनंदनाला पात्र आहात ॲडव्होकेट दीक्षित. पण या सर्व धमकी प्रकरणात एक वकील असूनही आपण पोलिसांची मदत घ्यावी असं तुम्हाला कधी वाटलं ना? नाही म्हणजे मी तेव्हा घाबरलो होतो ना. आणि आज आता अचानक तुमच्यात हिंमत आली. आणि तुम्ही कोर्टासमोर उभे राहिला. जज साहेब, मृत्यूपत्राचं हे प्रकरण अतिशय गुंतागुंतीचं आहे. यात 3 मृत्यूपत्रांचा उल्लेख आहे. एक सुलोचना देवींनी यापूर्वी केलेलं मृत्यूपत्र, दुसरं ॲडव्होकेट दीक्षित यांच्या म्हणण्याप्रमाणे दिवाकर सरदेसाई यांच्या फेवरमध्ये असलेलं मृत्यूपत्र, आणि तिसरं गोवर्धन प्रभू यांनी ॲडव्होकेट दीक्षित यांना वाचायला लावलेलं मृत्यूपत्र. जज साहेब, ॲडव्होकेट दीक्षित यांच्या कबुलीत साक्षीत कमालीचा गोंधळ आहे. ॲडव्होकेट दीक्षितांना कधी भीती वाटते, तर कधी अचानक त्यांच्यात हिंमत येते, तर कधी त्यांची सत्सद विवेक बुद्धी जागृत होते. या सगळ्या धमकीच्या प्रकरणात एक वकील असूनही पोलिसांची मदत घ्यावी असं ॲडव्होकेट दीक्षितांना कधीही वाटलं नाही. मिस्टर गोवर्धन प्रभू यांनी आपल्याला धमकी दिली याचा कुठलाही पुरावा ॲडव्होकेट दीक्षित यांच्याकडे नाही. जज साहेब, जो वकील हवं तेव्हा हवं तसं मृत्यूपत्र बदलून देण्याचा खोटेपणा करू शकतो, त्याच्या साक्षीवर किती विश्वास ठेवायचा याचा निर्णय मी न्यायालयावर सोपवते.